आज नवी मुंबईमध्ये ज्या निश्चितपणे नवी मुंबई शहराला ललांबूट ठरतील अशा गोष्टी ज्या घडतात ते बघण्याकरता माननीय महापौर, माननीय उपमहापौर, माननीय आयुक्त महोदय, सिटी इंजिनियर यांच्या समवेत मी त्या ठिकाणी दौरा केला. पहिल्या टप्प्यामध्ये जे आपल्याला ऐरोलीमध्ये जे नाट्यगृह आपण बांधतोय, वाशीमध्ये विष्णुदास भावे हे नाट्यगृह निश्चितपणे नवी मुंबईला भूषण सारखं आहे. परंतु एकूण नवी मुंबईची वाढती लोकसंख्या लक्षात घेता ऐरोलीमध्ये नाट्यगृह व्हावं हा प्रस्ताव माझाच होता आणि तो नाट्यगृहाचा अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे. साधारण 4-5 महिन्यामध्ये त्याचं उद्घाटन होईल. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी उत्कृष्ट आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये जी शस्त्र वापरली, जी आयुध वापरली, त्याचा त्या ठिकाणी प्रदर्शन लोकांसाठी ठेवलं. तिसऱ्या टप्प्यामध्ये ऐरोली ते काटे जो टनेल आहे त्या टनेलची माहिती घेतली आणि अति उत्कृष्टपणे त्या ठिकाणी काम चाललेलं आहे. आणि आता अंतिम टप्प्यामध्ये मी पूर्वी साधारण 6-7 वर्षापूर्वी सानपाडे खारघर टनेल असं मी नाव दिलं होतं, परंतु सानपाडे नाही, ते आता आहे आपल्या जुईनगर ते खारघर आणि अतिशय उत्कृष्टपणे त्या ठिकाणी काम चाललंय. मी राज्याचा मंत्री म्हणून मी त्या कॉन्ट्रॅक्टरच्या आणि सिडकोच्या माध्यमातून एक काम होते. थोडं काम उशीर झालं तरी चालेल, परंतु कुठल्याही माणसाला इजा होता कामा नये, एखाद्याचा जीव जाता कामा नये, अशा सर्व गोष्टीची काळजी घेऊन त्या ठिकाणी काम करा. आणि आता आजवर त्यांनी जे काम केले त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कोणाला जखम सुद्धा झालेली नाही अशी माहिती मला मिळाली आणि हे निश्चितपणे योग्य आहे.